नमस्कार. तर आज आपण बनवणार आहोत सर्वांच्या आवडीची आणि चमचमीत अशी पावभाजी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी कुकरमध्ये बटाटा, फ्लॉवर, गाजर, ढोबळी मिरची आणि वाटाणे घेतलेले आहेत. 1 टेबलस्पून इतकं बटर घालून घेतलेलं आहे आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून घेऊयात. आता कुकरचं झाकण लावून आपल्याला 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. 4 शिट्ट्या झाल्यानंतर आपण कुकरचं झाकण उघडून पाहूयात. भाज्या सगळ्या छान शिजलेल्या आहेत. आता मॅशरच्या साहाय्याने सगळ्या भाज्या आपण मॅश करून घेणार आहोत. सगळ्या भाज्या व्यवस्थित मॅश करून झालेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता. त्यानंतर मी इथे एका कढईमध्ये तेल आणि बटर घेतलेलं आहे. 1 छोटा चमचा जिरं घालून घेतलेला आहे आणि कांदा घालून कांदा आपल्याला छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. इथे मी हा कांदा 3 ते 4 मिनिट छान परतलेला आहे आणि त्यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट, 1 छोटी हिरवी मिरची चिरून घातलेली आहे. हे छान मिक्स करून घेऊया. यामध्येच आपण टोमॅटो प्युरी देखील घालून घेणार आहोत आणि हे देखील छान मिक्स करून घेऊया. हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपण आता मसाले घालून घेऊ. इथे मी हळद, लाल तिखट, धणे पावडर आणि पावभाजी मसाला घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे. थोडीशी कोथिंबीर घालून हे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. हा सगळा मसाला मी 3 ते 4 मिनिट छान शिजवून घेतलेला आहे आणि त्यानंतरच आपण मॅश केलेल्या सर्व भाज्या यामध्ये घालणार आहोत. हे सुद्धा छान आपण मिक्स करून घेऊया. आता या भाजीमध्ये आपण आवश्यकतेनुसार पाणी घालून घेणार आहोत. पाणी घातल्यानंतरही ही भाजी आपल्याला छान 5 ते 6 मिनिट शिजवून घ्यायची आहे आणि झाकण न ठेवता ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. आणि 5-6 मिनिटानंतर मी यामध्ये कोथिंबीर आणि थोडंसं बटर घालून पुन्हा एकदा भाजी मिक्स करून घेते आणि तुम्ही पाहू शकता आपली पावभाजी इथे तयार झालेली आहे. आता इथे मी एका तव्यामध्ये थोडंसं बटर, चिमूटभर पावभाजी मसाला आणि थोडीशी कोथिंबीर घालून हे पाव आपण छान भाजून घेणार आहोत. आणि पाव भाजून झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता गरमागरम पावभाजी खाण्यासाठी तयार आहे. तर नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि आपण पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.